यांना उमेदवारी दिली असली तरी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या उमेदवारीबाबत संशय कल्लोळ सुरू होता। नानांनी त्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला, तर अमळनेरचे अपक्ष आमदार श्री चौधरी यांनीही त्यांना प्रखर विरोध करून अपक्ष उमेदवारीचा पवित्रा घेतला। यामुळे वाढता विरोध लक्षात घेऊन भाजपच्या श्रेष्ठींनी स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट जाहीर केले आहे। खात्री आहे की आमच्या इथे उमेदवार मॅटर नाहीये, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तळमळीने राष्ट्र घडवत आहेत त्यासाठी योगदान देणारा खासदार आम्हाला अपेक्षित आहे। त्यामुळे व्यक्तीसाठी काम नाहीये, राष्ट्रासाठी काम आहे। केवळ भाजपसाठी काम नाही तर भारतासाठी काम करायचं आणि म्हणून आम्ही सगळेजण एकजुटीने त्याला सामोरे जाऊ। रात्री उशिरा आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून अधिकृत निरोप मिळाला असून ते गुरुवारी जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्या विरुद्ध आमदार उन्मेष पाटील असा रंगणार आहे। जळगावहून आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी।